नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे प्रभूंच्या घरी काही लोक निषेधाच्या नावाखाली त्यांना त्रास द्यायला आलेले असतात. माणसे सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. जीव तोड प्रयत्न करून सुद्धा ते लोक आता इथे निषेधाच्या नावाखाली ते लोक प्रभूंची इन्सल्ट करायला आलेले असतात. इथे एक माणूस आता प्रभाकर काकांच्या चेहऱ्याला काळं फासत असतो आणि तेवढ्याचंच इथे गायत्रीला खूप जास्त आनंद होतो. कारण तिची हीच इच्छा असते की त्यांच्या घरातल्या कुणाच्या तरी म्हणजे प्रभाकर प्रभू यांच्या चेहऱ्याला कुणीतरी काळं फासावं आणि तिची ती इच्छा पूर्ण झालेली असते. जेव्हा तो माणूस इथे काकांच्या चेहऱ्याला काळं फासायला जात असतो तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण त्याच्या आधीच त्या माणसाने प्रभाकर प्रभू यांच्या चेहऱ्याला काळं फासलेलं असतं आणि तेव्हा इथे त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. ते पूर्णपणे आता हतबल होतात आणि जमिनीवरती कोसळतात. तेव्हा इकडे आता दिनेशला आणि सूरजला त्या गुंड मावाली लोकांनी पकडून ठेवलेलं असतं. निषेध करायला आलेले असतात की त्यांच्या घराची नासधूस तेच काही प्रेक्षकांना कळत नसतो. तर इथे सगळेजण खूपच जास्त विचित्र वागत असतात. आता इकडे काकांच्या चेहऱ्याला काळं फासल्यानंतर तिथे दिनेश येतो आणि त्याला धक्का देतो, त्याला बाजूला करतो. तेव्हा एक दुसरा माणूस येतो आणि दिनेशला पकडतो. तेव्हा इकडे आता काकांच्या चेहऱ्याला काळं फासलेला माणूस तो म्हणतो की तू सुद्धा खूपच जास्त इथे वळवळ करतोयस रे, थांब तुझं तोंड बंद करतो. आणि जाऊन तिथे चपलीचा हार असतो, तो चपल्यांचा हार घेऊन येतो आणि दिनेशच्या इथे आता गळ्यामध्ये घालतो. तेव्हा मानसीला तिचा राग आता अनावर होतो. ती धावत पळत येते आणि त्या माणसाला धक्का देऊन बाजूला करते आणि म्हणते, चल हट हो तिकडे. इथे निषेधाच्या नावाखाली तुम्ही किती आम्हाला त्रास देताय हे कळतंय का तुम्हाला? कुणी दिला हा अधिकार? त्याच्यानंतरला इकडे आता मशीन जाळण्यासाठी तिथे काही पेपर वगैरे जाळून ठेवलेले असतात आणि एक मशाल घेतलेली असते. ती सुद्धा जाळून आता इथे मशीन जाळायला त्याने घेतलेली असते. तेव्हा माणसे धावत पळत तिथे येते प्रेक्षकांनो आणि मशीन वाचण्याचा प्रयत्न करते. मशीन वाचवण्याचा प्रयत्न करते कारण ती एक ऐतिहासिक गोष्ट जी प्रभाकर काकांनी आतापर्यंत फुलासारखी जपून ठेवलेली आहे आणि तिला त्याबद्दल खूपच जास्त रिस्पेक्ट असल्यामुळे ती मशाल हातामध्ये घेते. तेवढ्यातच आता मशाल हातामध्ये घेतल्यानंतर तिला तिथे तेजस आलेला दिसतो. तेव्हा ती म्हणते की तेजस, बरं झालं आलात तुम्ही, मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे हो. बघा ना, हे लोक आपल्या कुटुंबियांना कशा पद्धतीने त्रास देत आहेत, हे सगळं मी कसं टॅकल करणार आहे, कसं थांबवणार आहे मला कळत नाही आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो की प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला मी असणारच आहे असं नाही. काही काही लढाया तुम्हाला एकटीलासुद्धा लढाव्या लागणार आहेत. चला, ही मशाल हातात घ्या आणि सुरू करा. या लोकांना धडा शिकवा आणि इथून पळून लावा. तेव्हा मानसीला आता इथे तेजसने जणू काही तिला धीर दिलेला असतो, तिला मोटिवेट केलेलं असतं आणि एकटीला लढायला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे गायत्री आता सगळा तमाशा बघत असते आणि हा झालेला तमाशा गायत्रीला खूपच जास्त आवडत असतो. त्यानंतरला इकडे आता मानसी म्हणत असते की दूर हो तिकडे लांब. आणि तिने हातामध्ये आता मशाल घेतलेली असते आणि ती सगळ्यांना प्रत्येकाला बाजूला करत असते. सूरजला म्हणते की सूरज दादा, जा तिकडे, आता तुम्ही तात्यांकडे जा, त्यांना सावरा तिकडे. आभाला म्हणते की दिनेश भाऊजींकडे जा, जा बरं तिकडे आणि त्यांनासुद्धा आधार दे जा. आणि प्रत्येकाला आता ती बाजूला व्हायला सांगते. ती म्हणते, लाज नाही वाटत तुम्हाला? अशा पद्धतीने निषेध करताय तुम्ही? आधीच माझ्या नवऱ्याला खोट्या केसेसमध्ये अडकवले, आम्ही त्या टेन्शनमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही वर तोंड करून आलात इथे आम्हाला त्रास द्यायला. आणि काय करताय ते खरं खोटं हे तरी जरा निदान करून घ्यायचं होतं. तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे की खोटं? आणि जर ते खरं असेल तर आम्हाला शिक्षा देण्यासाठी कोर्ट आहे ना, बरोबर की नाही? कायदा आहे, तो आम्हाला शिक्षा देईल. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला होता? आणि ती आपल्या प्रत्येक माणसाला आता बाजूला करते आणि घरामध्ये घेते आणि जे लोक निषेध करायला आलेले असतात त्या लोकांना ती आता दाराकडे नेते आणि ती म्हणत असते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरच्या लोकांना त्रास द्यायची?
काही कारण नसताना ही आहे का तुमची निषेध करण्याची पद्धत? हे बघा, हे मंगळसूत्र मी सजावटीसाठी गळ्यात घातलेलं नाही आहे. माझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र, इथे तेजस प्रभूच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यामध्ये घातलं आहे आणि मी आयुष्यभर त्यांची साथ निभावणार. तुम्ही लोकं कोण आहात हा? आम्हाला शिक्षा देणारे? आम्हाला जर शिक्षा होणार असेल तर ती शिक्षा आम्हाला कायदा करेल. कळलं ना? तुम्ही नाही. आणि हे माझं कुटुंब आहे. मी फक्त माझ्या नवऱ्याची बाजू घेत नाही आहे, तर मी माझ्या कुटुंबाच्यासुद्धा पाठीशी खंबीरपणे उभी आहे. माझ्या कुटुंबाने काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेजसवरती जे काही इथे आरोप करण्यात आलेले आहेत ना, सगळे आरोप खोटे आहेत आणि मी एक बायको म्हणून सांगते. कळलं का तुम्हाला? मी त्यांना ओळखते की तुम्ही. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तेजसची किंवा माझ्या कुटुंबाची काहीसुद्धा चुकी नाही आहे. आणि तुम्ही आम्हाला धडे देता की आम्ही इतिहासाचे धडे फक्त आम्ही प्रभू आहोत, आम्ही इतिहास मानत नाही असं वाटते तुम्हाला? आम्हाला इतिहासाचे धडे देताय. अरे तुम्हीसुद्धा त्या इतिहासातून काहीतरी आत्मसात केलं असतं ना, तर जास्त बरं झालं असतं. पण तुम्ही इथे काय आलात? तुम्ही आमच्या घराची नासधूस करायला आलात. आम्हाला त्रास द्यायला आलात. अहो, अशा वेळेला जर माझ्या नवऱ्यावरती खोटे आरोप झालेत, तर येऊन तुम्ही आमची समजूत घालायला हवी होती. तुम्ही आम्हाला आधार द्यायला पाहिजे होता. कारण स्वातंत्र्यवीर इथे दिनकर प्रभू, त्याचबरोबर प्रभाकर प्रभू यांना सगळं काही माहिती आहे. तुम्हाला सगळं काही माहिती आहे की या घराला कुठल्या पद्धतीचा इतिहास आहे. अहो, माझे सासरे प्रभाकर प्रभू आत्तापर्यंत या घरामध्ये त्यांची जी ऐतिहासिक गोष्ट आहे, ती छोटी छोटी गोष्ट त्यांनी जपून ठेवलेली आहे. त्यांना या घराचा वारसा आणि इतिहास सगळं काही बरोबर माहिती आहे. ही तुम्ही जाळपोळ केलीत. त्याच्यावरून तुम्ही हे सिद्ध केलंत की तुम्हाला या इतिहासाजवळ काहीही देणं घेणं नाही आहे आणि म्हणूनच तुम्ही हे असं वागलात. कळलं का? तुम्ही लोकांनी आम्हाला खरंच खूप त्रास दिला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आता सांगते, आताच्या आता इथून चालते व्हा. जर माझ्या कुटुंबाला अजून त्रास दिलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरी कुणी नसेल. आताच्या आता इथून चालते व्हा. आणि इकडे आता मानसी म्हणत असते की चला आपण सगळेजण आता घरामध्ये जाऊया. तेव्हा दिनेशला खूपच जास्त राग आलेला असतो. त्याच्या गळ्यामध्ये जो चपलाचा हार घातलेला असतो त्यामुळे तो खूपच जास्त चिडलेला असतो. तो हार काढतो आणि फेकून देतो आणि म्हणतो, तेजस, हे सगळं तुझ्यामुळे होतंय, घडतंय ना, ते सगळं तुझ्यामुळे. कळतंय का तुला? तुझ्यामुळे आम्हाला इतका हा त्रास करावा लागतोय. तुझ्यामुळे आम्हाला इतका हा त्रास सहन करावा लागतोय. तेव्हा इकडे आता माणसे म्हणत असते, हे बघा दिनेश भाऊजी, या सगळ्यामध्ये तेजसची काय चुकी आहे? मी खरंच सांगते तुम्हाला, तेजसची या सगळ्यामध्ये काहीसुद्धा चुकी नाही आहे. अहो, त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलं जाते आणि मला माहिती आहे. मी 100% तुम्हाला सांगू शकते की या सगळ्यामध्ये आहे ना, तेजसची काही चुकी नाही आहे. या सगळ्यामध्ये तेजसबरोबर जे काही वाईट झाले, तेजसबद्दल जो काही गैरसमज आहे ना, त्यामुळे हे सगळं झाले. आणि तिथे गायत्री येते आणि म्हणत असते की आणि हे सगळं होतच राहणार आहे. त्या तेजसमुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. तो जो प्रभूंचा ड्यूटा आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला अजून काय काय सहन करावं लागणार आहे काय माहिती. आणि आता याच्यातून आपण नाही बाहेर पडू शकत. म्हणजे तात्यासाहेब, माफ करा, पण चूक केली तेजसने आणि त्याची शिक्षा आहे ना, आपल्याला सगळ्यांना भोगायला लागणार आहे. आणि मला असं वाटते की तेजसला आता कुणीही वाचवू शकणार नाही आहे. तुम्ही बघितलं ना, तेजसने खरोखर लाच घेतली म्हणून तर कोर्टामध्ये त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर येत नव्हता ना. तेव्हा मला असं वाटतंय की आता तेजस काही वाचू शकणार नाही आहे. तो लवकरात लवकर आता जेलमध्ये निघून जाईल. त्याला चांगली शिक्षा होईल. त्याने एवढं मोठं काम केलं आहे ना, त्याने नको ते काम करून इथे साईनसुद्धा केली. त्या जमिनीवरच्या पेपरवरती त्याने साईन केले. त्याच्यामुळे आता शाळा बंद होईल आणि ती शाळा पाडून त्या ठिकाणी मोठं टॉवर उभं राहील. हे सगळं तेजसमुळे घडणार आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री मॅम, असं अजिबात नाही आहे. मी त्या लोकांनासुद्धा सांगितलं, त्यांनी जो काही निषेध केला तो चुकीचाच होता. अहो, जो माणूस एका शाळेच्या मुलासाठी, त्याच्या ॲडमिशनसाठी एवढा झटत होता, त्या मुलाला ॲडमिशन मिळावी म्हणून तो जर एवढे प्रयत्न करत होता, तर एवढ्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क ते कसे काय हिरावू शकतात? या गोष्टीवरती तुमचा विश्वास बसतोय? अहो, माझा नाही विश्वास बसत आहे. तुम्ही तर त्यांना माझ्या आधीपासून ओळखता ना, मग एवढंच ओळखता का तुम्ही त्यांना? तुम्ही बघा आता गायत्री मॅम, तुम्ही बोलताय ना की हे सगळं तेजसमुळे घडतंय, त्याला शिक्षा होणार, आपल्यालासुद्धा ते सगळं भोगावं लागणार, असं काही नाही होणार. अहो, आता आहे ना, जी माणसं इथे आपल्याला त्रास देऊन गेली आहेत ना, ज्या माणसांनी इथे दादांच्या चेहऱ्याला काळं फासलं, ती माणसं आहेत ना, नंतर येऊन आपल्याला सॉरी म्हणतील.
खरंच ती लोकं माफी मागतील. कारण का? तर आपण काहीही चुकीचं केलेलं नाही आहे आणि तेजस निर्दोष सिद्ध होतील. मी त्यांना घरी घेऊन येईन आणि मग तेव्हा ही लोकं आपली माफी मागायला येतील. बघाच तुम्ही. तेव्हा इकडे आता माणसे म्हणत असते, की तेजसने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. माझा नवरा चुकीचा असूच शकत नाही आणि मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मी त्यांना निर्दोष सिद्ध करेन. त्यांनी ते पैसे घेतलेलेच नाही आहे. त्यांनी लाच घेतलेलीच नाही आहे. तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते, की मी तुमच्या चेहऱ्याला आणि तुमच्या ह्या इज्जतीला जो काळा डाग लागला आहे ना, तो लवकरच पुसून काढेन तात्यासाहेब. तेव्हा माणसे म्हणते, बोलत बसू नकोस. बघितलंस ना तेजसने काय केलं आहे? तात्यासाहेब म्हणत आहेत तसं लवकरात लवकर हे घर सोडून निघून जा. तेव्हा माणसे म्हणते, नाही, मी इथे तात्यांना शब्द दिला आहे, जोपर्यंत मी तेजसला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे. आणि जर ते निर्दोष सिद्ध नाही झाले तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाईन असं मी सांगितलं आहे ना. तेव्हा माणसेने भरलेली बादली आता इकडे तात्यांच्या डोक्यावरती ओतलेली असते आणि त्यांचा चेहरा पुसून एकदम स्वच्छ गेलेला असतो. त्यानंतरला इकडे आता प्रभूंची ऐतिहासिक मशीन घरामध्ये आणता आणता इथे दिनेशच्या नाकाशी 9 आलेले असतात. सूरजसुद्धा खूप जास्त थकलेला असतो. तेव्हा माणसं तिथे येते आणि म्हणते, दिनेश दादा थांबा, आता मी मशीन हलवते. मी आपली मशीन जागेवरती नेऊन ठेवते. तेव्हा दिनेश म्हणतो, काय करायचं आहे ते कर. तो रागवलेला असतो म्हणून तो सरळ आतमध्ये निघून जातो. तेव्हा सूरज म्हणत असतो, की हे बघ तू नको करू, मी एकटा करतो. तेव्हा माणसे म्हणते, नाही ठीक आहे. तेव्हा इकडे माणसेच्या हाताला जी दुखापत झालेली असते ती आता बळावलेली असते. कारण त्या हाताला खूपच जास्त सहन करावं लागलेलं असतं. त्याच्यामुळे इथे आराम न केल्यामुळे तिचं हाताचं दुखणं खूपच जास्त वाढत गेलेलं असतं. त्यामुळे इथे आपण सगळ्यांनी बघितलं, की गायत्री मॅम तिथे नव्हत्या. जेव्हा दिनेश दादांनी विचारलं, की गायत्री तू कुठे होतीस? तेव्हा गायत्री मॅम म्हणाल्या, की माझा महत्त्वाचा फोन आला होता म्हणून मी बाजूला गेले होते आणि बरंच झालं ना मी इथे नाही आले ते. नाहीतर मला हे सगळं बघावं लागलं असतं आणि मला ते अजिबात सहनच झालं नसतं. असं गायत्री आता मुद्दामूनच बोलत असते. मनातल्या मनात तर तिला सगळ्यात जास्तच आनंद झालेला असतो. आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे प्रेक्षकांनो. त्यानंतरला इकडे तात्या आता रडत बसलेले असतात, शांत बसलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, तात्या असे का तुम्ही शांत बसले मगापासून? हे बघा जे झालं आहे ना त्याच्यामध्ये तेजसची खरंच काही चुकी नाही आहे, मी खरंच सांगते. कारण का तेजसला सगळेजण फसवण्याचा प्रयत्न करतायत. मला सांगा ना तुम्ही, आपल्या तेजसने एखाद्या शाळेच्या मुलासाठी त्याच्या ॲडमिशनसाठी एवढे ते झटले होते आणि आता एवढ्या शाळेतल्या मुलांचा ते शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊ शकतात. असं खरंच वाटतंय तुम्हाला तात्यासाहेब? नाही हो, हे सगळं खोटं आहे. आता इथे किती वेळ तुम्ही एकटे बसून राहणार? चला, चला बरं तिथे आता शांतपणे बसा. इथे असं एकटेच बसू नका. त्रास होईल तुम्हाला आणि काहीतरी बोला. तेव्हा इकडे आता तात्या हे मनातून पूर्णपणे खचलेले असतात. पण ते आता माणसेच्या सांगण्यावरून तिथून उठतात आणि दुसरीकडे जाऊन बसतात. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते, की देवा माझ्या मुलाच्या पाठीशी उभे राहा. त्याला या खोट्या केसेसमध्ये जो काही फसवण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढा. तो निर्दोष सिद्ध होईल याची काळजी घ्या. त्याला लवकरात लवकर बाहेर काढा देवा आणि मानसीचा विश्वास खरा ठरू दे. माझा तेजस निर्दोष सिद्ध होऊ दे. आणि इथे यांनी सुद्धा आता मानसीला सून म्हणून लवकरात लवकर स्वीकारायला पाहिजे. इथे सुगंधाला वाटत असतं. त्यानंतर मानसी म्हणते, हे बघा मावशी काळजी करू नका. तेजसला काहीसुद्धा होणार नाही आहे. तेजस लवकरात लवकर निर्दोष सिद्ध होईल आणि त्यासाठी मी आहे ना. मी प्रयत्न करेन. मी स्वस्थ बसणार नाही. सगळं काही चांगलं होईल याची वाट बघत बसण्यापेक्षा सगळं चांगलं झालंच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ना. तेव्हा तुम्ही रडू नका, शांत व्हा. असं मानसी म्हणून ती तात्यांना आणि त्याचबरोबर सुगंधाला व्यवस्थित समजावते. तेव्हा इथे गायत्री आपल्या वडिलांना भेटायला आलेली असते. तिने मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ तयार केलेला असतो ज्याच्यामध्ये तात्यांच्या तोंडाला काळं फासण्यासाठी ती व्यक्ती त्यांच्या दिशेने आलेली असते आणि तात्यांच्या डोळ्याला काळं तोंडाला फासलेलं असतं. त्यानंतरला तेजस म्हणत असतो, की हे सगळं खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता तेजस हा खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. त्याला असं वाटलं असतं, की माझ्या घरच्या लोकांना कोणी त्रास नाही देणार. पण इथे त्याच्या घरच्या लोकांना जो काही त्रास दिलेला असतो ना तात्या, असा त्रास दुसरं कुणालाही दिलेला नसतो. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते, की काय मग चला या सगळेजण आतमध्ये या.
मी आहे ना सगळ्यांबरोबर फॅमिली फोटो काढले तात्या, पण तुम्हीसुद्धा माझे फॅमिली आहात ना. तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये यायलाच पाहिजे. आणि हे जे काही झालं आहे ना, इथे आता स्वातंत्र्यवीर प्रभाकर प्रभू, दिनकर प्रभू आहे ना, यांनी जे काही केलेलं होतं, त्यांच्या या मिणमिणत्या दिव्यांनी आता चव्हाट्यावरती आणायचं ठरवलेलं असतं. मी जे काही केले ना तात्या, याचा तुम्हाला आनंद झाला असेल डॅड, तर तुम्ही तुमचा हात माझ्या डोक्यावरती ठेवा आणि मला आशीर्वाद द्या. तेव्हा इकडे आता गायत्रीला आशीर्वाद देण्यात येतो. तिचे वडील तिला आनंदानेच आशीर्वाद देतात, कारण त्यांच्या मुलीने खूप छान पराक्रम केलेला असतो. इथे सगळ्या प्रभूंना जो काही त्रास देण्यात आलेला असतो, त्याचा तिने आनंद खूपच जास्त इथे छान पद्धतीने साजरा केलेला असतो. त्यानंतरला इकडे दिनेश म्हणत असतो की लांब व्हा, लांब व्हा, माझ्यापासून लांब व्हा. त्याला आता इथे झोप येत नसते. तो म्हणत असतो की लांब व्हा. त्या व्यक्तीला, जी व्यक्ती त्याच्या गळ्यामध्ये इथे चपलांचा हार घालायला आलेली असते आणि तो हार चपलांचा घातलेला असतो, त्याच्यामुळे इथे आता त्याला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. दिनेशलासुद्धा आणि तेजसलासुद्धा, की तेजेच्या गळ्यामध्ये चपलाचा हार घातलेला असतो, काकांच्या तोंडाला काळं फासलेलं असतं, हे तिला अजिबात सहन होत नाही. तेव्हा इकडे तो ओरडून उठतो. तेव्हा गायत्री म्हणत असते, काय रे, काय झालं? का उठलायस तू दिनेश, आणि असा घाबरलेस का? तेव्हा दिनेश म्हणतो की त्यावेळेला तू का लवकर नाही आलीस? तुला माहिती आहे का गायत्री, मला भीती वाटते गं. मला खूप भीती वाटते. मला झोप येत नाही आहे. ते लोक परत आले तर, आणि तेजसने हे जे काही केलं आहे ते सगळं खरोखर जर केलं असेल तर आपल्याला किती मोठी शिक्षा मिळेल, तुला कळतं आहे का? तेव्हा इकडे गायत्री म्हणत असते की बरोबर बोलतोयस तू दिनेश. अरे पण हे जे काही चाललं आहे ना, त्याच्यामध्ये आपली काही चुकी नाही आहे. त्याच्यामध्ये सगळी चुकी आहे ना, ती त्या तेजसची चुकी आहे, कळतं आहे का? त्या तेजसमुळे अजून काय काय बघावं लागणार आहे आपल्याला, काय माहिती किती आणि काय काय सहन करावं लागणार आहे. खरं सांगू का मी, हे बघ, तू आहे ना टेन्शन घेऊच नको दिनेश, कारण तुला काय फरक पडतो ना. हे बघ, तुम्ही कुणीच आहे ना स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू किंवा प्रभाकर प्रभू तुम्ही असूच शकत नाही, कारण तुम्ही फक्त नावाने प्रभू आहात. इथे प्रभूंचे मिणमिणते दिवे. असं इकडे गायत्री आता ठामपणे ते सुद्धा दिनेशला म्हणत असते की तुम्ही लोक काही नाही करू शकत. हा ऐतिहासिक वारसा तुम्ही पुढे नाही नेऊ शकत, कळते का तुम्हाला? तुम्ही काय दिनकर प्रभू किंवा प्रभाकर प्रभू अजिबातच नाही आहात. तुम्हाला फक्त त्यांच्याकडून हे प्रभू असं आडनाव मिळाले, बाकी काही नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे मानसी रणजितला म्हणत असते की माझी निवड चुकली रणजित. म्हणजे बघा ना, मी आहे ना तेजसबरोबर लग्न करण्यापेक्षा मी तुमच्याबरोबर लग्न केलं असतं तर जास्त बरं झालं असतं, आणि या गोष्टीची खंत आता मला सगळ्यात जास्त वाटते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की रणजित, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, आणि तेव्हा मी तुमचा हा चांगुलपणा बघितलाच नाही. रागाच्या भरामध्ये तेजसबरोबर लग्न करून मी मोकळे झाले, पण आता मला माझी चूक कळली आहे. हे बघा, तेजसच्या नावाचं मंगळसूत्र मी काढले, आता हे मंगळसूत्र तुम्ही मानाने माझ्या गळ्यात घाला. असं इकडे मानसी आता ठामपणे ती रणजितला म्हणत असते आणि मंगळसूत्र देत असते.